आई आमच्या गावातसुद्धा फिरायला जायची. रात्री 12 वाजले का घोड्यावर बसून. आता तुम्ही गेटमधून आले असतील तर तिथे पायऱ्या आहेत, तिथे तिचं वाहन घोडा आहे, खाली घोडा आहे, सफेद पांढरा घोडा आहे. त्या घोड्यावर रात्री 12 वाजले कधी रात्री फिरायची, गावाला फेरफटका मारायची, परत आपल्या जागेवर येऊन राहायची. हाय मित्रांनो, चाललोय आज आशापुरी मातेच्या दर्शनाला. आपण जातो एडवण गावात आणि सोबतीला नेहमीप्रमाणेच आहेत मिथुन भाऊ. नमस्कार मित्र हो, आज आपण आलो आहोत पालघरमधील आशापुरी माता मंदिर एडवण येथे. एडवण येथील हे आशापुरी माता मंदिर अतिशय लोकांचं आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. मुंबईवरून येणारे पर्यटक आज इथे आवर्जून हजेरी लावतात. पालघरमधील एक फिरण्यासारखं ठिकाण म्हणाल तर सर्च केलं जातं आणि त्यांना दिसतं की आशापुरी माता मंदिर. काय आहे बरं ह्या मंदिरात, काय आहे वैशिष्ट्य, का लोक आकर्षित होतात ह्या मंदिरात, चला पाहूया. चौदाशे 22 ते 1234 पहिल्यांदा म्हणजे इंग्रजांचं पुस्तकाचं राज्य होतं, त्याचं पुरतं म्हणजे हे मंदिर आहे. तर पहिल्यांदा म्हणजे ही वाट नव्हती. हे माहीत कसं पडलं की ज्यापासून धनगर इथे चारायला येत होता ना गाई, त्यावेळेला त्याला आईने सांगितलं, म्हणजे दृष्टांत दिला त्याला की तुला मी धन देतो, पण तू हे धन घरी गेल्यानंतर ते पोतं देते ते सोडू नको आणि घरी गेल्यानंतर सोड. तर त्याच्या मनात काय शंका आहेत त्याला विचारला, तर त्याने इथे सोडून बघितलं तर काय तिथे कोळसे आहेत त्या पोत्यामध्ये. तर ते कोळसे आपण काय घरी नेऊन काय करणार, तर त्याने ते कोळसे इथे थोडे फेकले. त्याचेच ते आपण पायरीवरून आल्यावर खाली जर बघितले ते पांढरेशुभ्र दगड दिसतात, ते आईचं धन आहे. जे छोटे छोटे दगड दिसतात इकडे खाली, ते आईचं धन आहे. आणि त्याने ते परत पोत्यात जे होते ते टाकत तो आपल्या रस्त्याला घरी निघाला. त्यावेळेला आपण म्हणतो की हा रस्ता नागमोडी घेतला आहे, ती जागा असून तो वाकडा कशाला घेतला आहे अशी आपली मला शंका येतो. पण तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने हा रस्ता बांधला गेला आहे. आणि तो बायकोला सांगतो की मला असं आईने दिलेलं आहे होतं. तर कशामध्ये दिलेलं, तर तो जो पोतं होतं तर तिच्या हातात दिला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये मला दिलेलं होतं. तिने ते झटकता खोटी त्याच्यात 5-6 अडकलेले होते, त्याच्यात सोन्याचं मोहर ते खाली पडलं. न बघतो तर काय सोनं आहे. तर तो कपाला हात देऊन बघतो तर काय सोनं, तर परत येऊन बघतो तर काय तिथे दगड झालेले आहे. नंतर आई आमच्या गावातसुद्धा फिरायला जायची. रात्री 12 वाजले का घोड्यावर बसून. आता तुम्ही गेटमधून आले असतील तर तिथे पायऱ्या आहेत, तिथे तिचं वाहन घोडा आहे, खाली घोडा आहे, सफेद पांढरा घोडा आहे. त्या घोड्यावर रात्री 12 वाजले कधी रात्री फिरायची, गावाला फेरफटका मारायची, परत आपल्या जागेवर येऊन राहायची. तर असे लोकांना म्हणजे बरेच दृष्टांत आईने दिलं, माहीत पडलं की इथे आईचं म्हणजे हे आहे. तर इथे सुद्धा म्हणजे ज्यावेळेला इथे लोक यायला लागले त्यावेळेला म्हणजे पायाची पायवाट होती आणि रस्तासुद्धा म्हणजे पायऱ्या वगैरे बांधल्या नव्हत्या, या आता बांधतात पायऱ्या. तर इथे जर आपण उतरलो तर वाकूनच यायचं, वाकून दर्शन करायचं. आपण आता इकडे बसलो त्या ठिकाणी सुद्धा बसता येत नव्हतं. तर आता कितीतरी जागा खुली झाली. प्रत्येक वर्षाला म्हणजे एवढा भाग वर जातो. तर यंदा एवढा भाग गेलेला आहे. प्रत्येक वर्षी म्हणजे डोंगर वर चाललेला आहे. हां, तर आता सर्व बाजूने पाणी म्हणजे आता पाणी पाझरायला लागलं आहे. तर हे सर्व आईनेच घडवलेलं आहे. जर आपण इथे उतरलो तर उभे सुद्धा राहू शकतात. आणि तिथे आईचा पहिला जो रस्ता आहे तो झोपून जायचा आहे. तर तो रस्ता म्हणजे आता चालूच आहे, रविवारी उघडतात म्हणजे नवरात्र संपूर्ण चालूच असतो. आता दिसतो बघा समोरचा. आपण जो इथे दर्शन घ्यायला येतात, जर आईला सांगितलं की आई माझं असं असं हे
कोणाची तब्येत किंवा कोण आजारी मिजारी किंवा कोणाचंही म्हणजे काय आड अडचण असेल, जर आईच्या समोर आपण जर बोललो की आई असं असे माझ्यावर संकट आलेलं आहे, तर तू माझ्या पाठीशी उभं राहून माझं संकट दूर कर, तरी तुमचा संकट दूर होईल. सुंदर माहिती आम्हाला ह्या पुजारी काकाकडून मिळाली. आम्ही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून आम्हाला असे समजले की आजही ह्या मंदिरात अनेक चमत्कार होतात. फक्त तो बघण्याचा दृष्टिकोन हवा. अनेक जणांना अनेक दैवी चमत्कार समजून येतात. दर्शन घेऊन गेल्यानंतर असं काही जीवनात बदल होतात की त्यांना कळतं की हा तर आई माऊलीचा आशीर्वाद. आशापुरी माता प्रत्येकाला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात पावलेली आहे असं भक्तगण इथे येऊन सांगतात. अनेक लोकांना अनेक कठीण परिस्थितीत देखील मार्ग सापडला. आई माऊलीला बोलल्याप्रमाणे अनेक नवस पूर्ण झाले. अशक्य गोष्टी शक्य झाल्या. आणि मग त्या लोकांना देखील समजलं की हा फक्त आणि फक्त आशापुरी मातेचा आशीर्वाद. इथे येणारे भक्तगण त्यांचा आलेला अनुभव नक्कीच सांगतात. आणि आपण देखील कुठे जाल तर आलेला चमत्कार तेथील बांधवांना किंवा तेथील पुजाऱ्यांना नक्कीच सांगावा. कारण येणाऱ्या अजून भक्तगणांना तो चमत्कार माहिती व्हायला हवा. अनेक जण इथे येतात मात्र सहलीसाठी नाही, तर खरोखर आलेला अनुभव ऐकून किंवा पाहून झालेले असतात. कठीण परिश्रमाने आपण दर्शन घ्यायला जातो आणि कठीण परिश्रमाने बाहेर देखील पडावं लागतं. कारण आतमध्ये असलेली फक्त 3 फुटाची जेमतेम जागा मोकळी आहे आणि त्यात वसलेले हे आईचं सुंदर मंदिर. अनेक भक्तगण इथे आवर्जून भेट देत असतात नवरात्रीत. आणि अनेक दिवस इथे त्याच तऱ्हेने गर्दी फुललेली असते. मंदिराबाहेरील परिसर देखील पाहण्यासारखा आहे. कारण उंच झाडी, मंदिर आणि ह्या डोंगरालगतच असलेला समुद्रकिनारा, अतिशय आकर्षित वाटणारा हा परिसर. आणि मिथून भाऊने आम्हाला दाखवलं की एडवण गावातील स्वयंभू शिव मंदिर देखील इथून आपल्याला पाहता येतं. पुजारी काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या धनगराला जे धन मिळालं होतं आणि त्यातून फेकले गेलेले कोळसे आणि तेच हे दगड. तर मित्र हो, आपण नुकतं आई माऊलीचं दर्शन घेतलं आणि आता आपण जातोय वरच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. आणि ते मंदिर आहे बारोटकरीण माता देवीचं मंदिर आहे. आणि आशापुरी मातेची थोरली बहीण आहेत आणि बारोटकरीण माता, तिथे आपण जातोय दर्शनासाठी अजून वरती. आम्ही येऊन गेलो दर्शनासाठी. इतकं सुंदर छान आहे मंदिर आणि हा सगळा परिसर बघू शकता की कधी कधी वाटतं की आपण कुठेतरी लांब प्रवासाला आलो आहे किंवा मोठ्या सहलीला आलो आहे असं वाटते. इतकं छान आहे. आणि चप्पल चालतील का नजारा खरोखर दर्शनासहित इथलं सगळं परिसर देखील बघण्यासारखं आहे. आणि तुम्हीही दर्शना याल तर अनुभवाल. कारण उन्हाळा पावसाला हिवाळा तुम्ही कधीही या. इथला औरा जो आहे, औरा की काहीतरी इकडचा वेगळाच असतो आणि नेहमी 12ही महिने प्रसन्न करणारा इथला सगळा परिसर असतो. पाठीमागे समुद्र लाटा, आईच्या पाऊलखुणा आहेत आणि पादुका चरण स्पर्श आपण करून दर्शन घेऊन आपण जाऊया समोरच्या दिशेला. अजून एक हे टोकावर मंदिर आहे. पुरेशी माहिती नसते मित्रांनो, आपण इथे दर्शनासाठी येतो, सर्व गोष्टींची माहिती नसते. परंतु आपल्या त्या ठिकाणाला नमस्कार. प्रत्येक जागेवर एक देवाचं स्थान असतं आणि त्या देवाच्या स्थानाला आपण नेहमीच नमस्कार करायला हवा. कारण मोठ्या मोठ्या मंदिरात आपण देवदर्शन जातो, रांगा, धक्काधुक्की आणि ह्या सगळ्या वातावरणात आपण दर्शन घेत असतो. परंतु इथे जेव्हा मोकळं दिसतं तेव्हा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर असं करू नका. कुठे पण जाल, प्रत्येक ठिकाणाला भेट द्या, प्रत्येक ठिकाणाचं दर्शन घ्या. आपण आलो आहोत बारोटकरीण मातेच्या दर्शनासाठी. आणि बारोटकरीण मातेच्या दर्शनासाठी येताना आपल्याला काही पायऱ्या उतरून यावं लागतं. आतमधले असलेली भयानक शांतता आणि समोर असलेलं देवाची मूर्ती अतिशय मनाला विलोभनीय वाटली. कारण हा त्रिशूळ तेवत असलेला दिवा आणि देवाची मूर्ती खरोखरच मनाला एक प्रश्न पडून जातो की ह्या
भयानक शांततेत देखील देवाचा वास आहे, कारण देवाला अशीच शांतता आवडते. अनेक साधू संत देखील अशा शांततेच्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले असतात. आपल्याला आधीचा इतिहास माहीत नसला तरी आपण आज दर्शनाचं सौभाग्य मिळालं हेच आपलं नशीब. मित्रांनो, थोडंसं अजून एक प्रयत्न करतोय. वर ह्या टेकडीवर ह्या डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करतोय. माहिती नाही योग्य आहे की अयोग्य आहे, कारण देवी देवतांचा वास आहे. अशा ठिकाणी जर आपण जातोय तर थोडंसं गांभीर्य ठेवणं गरजेचं आहे. परंतु जर ही केबल लाईन गेलेली आहे, लाईटची सुविधा गेलेली आहे किंवा हे पताके जर बांधलेले असतील तर कोणी ना कोणी नक्कीच याच्यावर गेलं असेल आणि आपण जातोय ते अयोग्य नसेल. छान वाटतंय. इथून सगळा परिसर माहोल दिसतोय आणि एक वैशिष्ट्य आहे, हे वडाचं झाड अशा कठीण परिस्थितीत रुजलेलं आहे. मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे फुललेलं आहे आणि आजूबाजूला बघा माहोल. एक मिनिट अजून. आपण कधी या ठिकाणी आलात का? आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक शेअर तर तुम्ही करतायच, परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण केलेलं सबस्क्राईब आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं. नवीन नवीन ठिकाणं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून अशी ठिकाणं आहेत की ती तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली नसतील, ती देखील आम्ही ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर नक्कीच करा. आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत धन्यवाद. रजा द्या मला आणि मिथून भाऊला. VT लाईन स्टार.